संतोष विरुद्ध संतोष आणि जनतेत असंतोष. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चावडीवर. कळमनुरी मतदारसंघ हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना गटासाठी कुरुक्षेत्र बनले आहे. संतोष बांगर आणि संतोष टारफे हे आता समोरासमोर भिडणार आहेत. संतोष बांगर हे आपल्या विधानातून आणि कृतीतून सतत चर्चेमध्ये असतात. शिवसेनेत झालेल्या बंडांच्या वेळी प्रसार माध्यमांशी प्रतिक्रिया देताना संतोष बांगर हे आपले अश्रू आवरू शकले नव्हते. ते माध्यमांशी बोलताना म्हणाले होते की उद्धव ठाकरे यांच्यासोबत ज्यांनीही गद्दारी करत बंडखोरी केली आहे त्या आमदारांना त्यांची बायकोसुद्धा सोडून जाईल, त्यांच्या मुलांना कोणी बायका देखील देणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य बांगर यांनी केलं होतं. पण काही दिवसानंतर संतोष बांगर यांनी स्वतः उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. संतोष बांगर यांची भूमिका आणि त्यांचे वक्तव्य हे सदैव चर्चेचा विषय असतात. आपल्या आक्रमक शैलीमुळे आणि शासकीय अधिकाऱ्यांसोबतच्या वर्तणुकीवरून प्रत्येक वेळेस ते अडचणीत सापडले आहेत. संतोष बांगर यांची ही शैली इतरांपेक्षा त्यांना वेगळं दर्शवते. संतोष बांगर यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतच सुरू झाला. ते नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. त्यांच्या तेथील आक्रमक भूमिकेमुळे 2019 मध्ये त्यांना शिवसेनेकडून कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे तिकीट देण्यात आले. संतोष बांगर यांना या निवडणुकीत 82,515, वंचितचे अजित मगर यांना 66,137 आणि काँग्रेसचे डॉक्टर टारफेंना 57,104 मते पडली होती. 2014च्या विधानसभा निवडणुकीत संतोष टारफे निवडून आले होते. संतोष बांगर यांचा विजय हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा होता. संतोष बांगर यांनी कोरोना काळामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी आपली 50 लाखांची एफडी मोडून त्या पैशातून औषधोपचार उपलब्ध करून दिला. मागील वेळेस झालेल्या अतिवृष्टीच्या वेळी संतोष बांगर स्वतः पुरामध्ये उतरून पुरामध्ये अडकलेल्या शेतकरी कुटुंबांना पुरातून बाहेर काढताना दिसले. त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. संतोष बांगर यांनी मोठी शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज 24 ऑक्टोबर रोजी दाखल केला. आता संतोष बांगर यांच्या विरोधात असलेले संतोष टारफे नेमके आहेत तरी कोण हे पाहूया. डॉक्टर संतोष टारफे हे आदिवासी नेते आहेत. यवतमाळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे ते जावई असून शिवाजीराव मोघे आदिवासी राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांच्या कन्या हिंगोली जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आदिवासी मतदारांचाही मोठा वर्ग आहे. 2012 पासून ते काँग्रेसमध्ये काम करत आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून डॉक्टर संतोष टारफे यांनी विजय मिळवला होता. संतोष टारफे यांनी 2019 मध्ये सुद्धा संतोष बांगर यांना विधानसभेमध्ये आव्हान दिलं होतं, पण त्यावेळी ते मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले. बांगर हे प्रथम क्रमांकावर होते. बांगर यांच्या पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मते वंचितचे उमेदवार अजित मगर यांना मिळाली होती. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर संतोष टारफे यांना मते मिळाली होती. त्यानंतर मात्र संतोष टारफे यांनी काँग्रेस पक्ष सोडत आपल्या हाताला शिवबंधन बांधले. आता 2024च्या विधानसभा निवडणुकीत संतोष बांगर यांच्या पुढे मोठे आव्हान असणार आहे. वंचितचे 2019चे उमेदवार अजित मगर यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. आता या दोघांनाही शिवसेना ठाकरे गटात घेतल्याने संतोष बांगर यांना मोठा शह मिळण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कळमनुरी येथील कार्यक्रमात माजी आमदार संतोष टारफे हे विधानसभेचे उमेदवार असतील असे जाहीर केले होते. तेव्हापासूनच संतोष टारफे निवडणुकीच्या तयारीला लागले होते. शिवसेनेची पहिली यादी जेव्हा जाहीर झाली त्यात संतोष टारफे यांचे नाव बघून सुषमा अंधारे यांचे शब्द खरे ठरलेले आहेत. कळमनुरी येथील संतोष विरुद्ध संतोष लढत असताना त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी आपला डाव कशा प्रकारे टाकणार, कारण 2019च्या निवडणुकीत वंचितचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते. वंचितने त्यांचा उमेदवार जाहीर केला असून डॉक्टर दिलीप मस्के यांना उमेदवारी दिली आहे. डॉक्टर दिलीप मस्के हे मागील अनेक वर्षापासून सक्रिय राजकारणात सहभागी आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस वंचित बहुजन आघाडी यांचे उमेदवार अजित मगर यांनी सुद्धा दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. त्यांना 66,000च्या वर मते होती. वंचित बहुजन आघाडी यांना मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघामध्ये आहे. वंचित बहुजन आघाडीकडून दिलीप मस्के यांना उमेदवारी घोषित झाल्यापासून आपल्या प्रचाराला ते लागले आहेत. आपल्या विजयाचा दावा देखील करत आहेत.
हा सर्व कार्यक्रम जोरात सुरू असताना मतदारसंघातील विकासाचे प्रश्न काय म्हणत आहेत हे बघूयात. कळमनुरी मतदारसंघातील विकासाचे प्रश्न अगदी जशास तसे आहेत. ग्रामीण भागातील सुशिक्षित युवकांमधील बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या पिकांना मिळत नसलेला हमीभाव, त्याबरोबरच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेली एकूण नुकसान भरपाई न मिळाल्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे. मूलभूत सोयीसुविधांचे प्रश्न, त्यामध्ये रुग्णालयाचा प्रश्न. रुग्णांना उपचार घेण्यासाठी कधी नांदेडला तर कधी छत्रपती संभाजीनगर येथे जावे लागते, तर कधी मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा उपचार घेण्यासाठी जावे लागते. उच्च शिक्षणाचे पण तेच हाल आहेत. तरुण पुणे मुंबईकडे धाव घेताना दिसतात. राज्य सरकारचा नागपूर गोवा जोडणारा शक्तिपीठ महामार्ग याच मतदारसंघातून जात आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत. अनेक शेतकरी यामुळे नाराज देखील आहेत. ते यावेळेस कोणती भूमिका घेतील हे आपल्याला पाहावे लागणार आहे. सर्व समस्या अगदी जशास तशा असून या सर्व प्रश्नामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. तर या ठिकाणी ही जी लढत आहे, संतोष विरुद्ध संतोष, आता कशा प्रकारे होणार आहे हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फक्त आणि फक्त पाहत रहा आपली चावडी. धन्यवाद.